सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महाराष्ट्र नामा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आहोत मुंबई आझाद मैदान येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निगाळचे गट या गटाकडून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत। त्यांची सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊया आपण। काय मागणी आहे तुमच्या? आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक होनिकाजी या पक्षाच्या वतीने आम्ही महारवतन जमिनी महारवतनदारांना परत करा या मागणीसाठी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। आमचं किती दिवस झाले आंदोलन तुम्हाला? आम्हाला उपोषण आमचं 3 दिवस झालेले आहेत। तुमचे अधिकारी मिळाले तुम्हाला? अद्यापर्यंत अधिकारी भेटलेले नाही। नक्की तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहे का पूर्वजांच्या आमच्या ज्या जमिनी होत्या पूर्वजांनी आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला महारवतन म्हणून मिळालेलं आहे आणि ते महारवतन हे आज अनधिकृतपणे सरकारने राज्य सरकारने जाणीवपूर्वक आमच्या महारवतनाच्या जमिनी हे आमच्या समाजाची जाणीवपूर्वक ही फसवणूक करून ह्या जमिनी आज शासनाने अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत। आता आमच्या मागण्या अशा आहेत की महारवतन जमिनी आम्हाला पुन्हा रिस्टोर करा म्हणून, तसेच आमच्या महारवतन जमिनीचे अनधिकृतपणे झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार हे रद्द करा। तसेच महारवतन जमिनी ह्या जर आम्हाला 50-60 वर्षापूर्वीपासून जर आम्हाला पाणी पिण्यासाठी नव्हतं तर आमच्या जमिनी कसण्यासाठी आम्हाला पाणी तरी कुठून राहणार आणि पावसाळ्यामध्ये फक्त पावसावरच जर पीक घ्यायचं असेल आणि त्या पिकामध्ये जर 1 पोतं जर धान्य झालं तर ते धान्यावर कधी रोजीरोटी चालत नव्हती। परंतु जे त्यावेळेचे बलाढ्य पाटील किंवा जे गाजीत होते त्या लोकांकडे पाणी आणि विहिरीचा बंदोबस्त होता, त्यासाठी आम्ही ह्या जमिनी कसण्यासाठी दिलेल्या असताना ज्या कसायला जमिनी दिल्या त्या कसायला दिल्यानंतर ह्या जाणीवपूर्वक सरकारने त्याच्यावर कूळ लावलेला आहे आणि त्या कुळाच्या नावाखाली आमच्या जमिनी आज खरेदी विक्रीचे व्यवहार हे कुळाच्या नावाने झालेले आहेत। हे कुळ आणि आमची मागणी अशी आहे की ज्या जमिनीवर आमचे कुळ लागलेले तेच कुळ रद्द करा। तसंच आमच्या जमिनीच्या अनधिकृतपणे जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत ते रद्द करा ह्या आमच्या मागण्या आहेत। तसंच यापुढे प्रशासनाने आमची जर दखल घेतलीच नाही तर आम्ही पुढील कारवाईसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत पण आमची जाण्याची तयारी आहे। हे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्या न्यूज माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या समाजावर जो अन्याय होतोय हा अन्याय आपण सहनच करायचा कधीपर्यंत आणि आम्हाला पूर्णपणे कशा पद्धतीने आज दाखवलं जातं की आपल्याला फुकटचं राशनचं जे मिळतं फुकटचं जे आपल्याला सवय लागलेली ही आपण पहिली मोडायला पाहिजे। आपल्या हक्काच्या जमिनी त्या आपल्याला मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे आणि आपल्याला जमिनी मिळाल्यानंतर आपण त्या कसून खाऊ। परंतु आपल्याला फुकट राज्य सरकार प्रशासन आपली जी फसवणूक करतं आणि प्रशासन फसवणूक करून आपण जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 6-6 महिन्याला परिपत्रक चेंज केलेले। मग परिपत्रक चेंज करताना यांना फक्त महारवतनाच्या जमिनी दिसतात का? इतर जमिनी दिसत नाहीत का? कुळ हे दुसऱ्या जमिनीवर लागत नाही का? आमच्या जमिनीवर का कुळ लागतं? आम्हाला आमच्या जमिनी परत पाहिजे यासाठी आम्ही हा आवाज उचललेला आहे आणि याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक होनिकाजी आमचं असं नेतृत्व आहे की जोपर्यंत हा लढा आमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही हे आम्ही शब्द देतो।